वास्तविक महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. मी आनंद. माजलगाव नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार सोनाली गोपाळ पैंजणे यांचे पती गोपाळ पैंजणे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, की सर काय सांगाल आपल्या उमेदवारीबद्दल? सर्वप्रथम जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. माझी पत्नी सोनाली गोपाळ पैंजणे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व प्रहार जनशक्ती पक्ष युतीकडून उमेदवारी लढवत आहे. नगर परिषद उमेदवारी लढवत आहे. तर सर्वप्रथम मी सांगणार आहे माजलगावच्या जनतेला, की माजलगावमध्ये अ, पाण्याचा प्रश्न असेल, आठवडी बाजाराचा प्रश्न असेल, शाळेतील प्रवेशाचा प्रश्न असेल, इतर कोणते प्रश्न असतील, त्या प्रश्नासंदर्भात मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे. काही पक्षाकडून असा प्रचार सुरू आहे, की हिंदुत्ववादी मताचे विभाजन करू नका. गोपाळ पैंजणेला मत जाणं म्हणजे विरोधी गटाला निवडून देणे. तर त्याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगाल? मी ही निवडणूक जिंकण्यासाठी लढवत आहे किंवा कोणत्याही उमेदवाराला पराभूत करण्यासाठी मी ही निवडणूक लढवत नाही. तर उमेदवार हा निवडून येण्यासाठीच उमेदवार अ, इच्छुक होऊ शकतो, इच्छुक होतो. ताई साहेबांची इथे सभा झाली, तर त्या सभेत त्यांनी म्हणलेलं आहे, की बाजाराचा प्रश्न मिटलेला आहे, मार्गी लागलेला आहे. तर तुम्हाला असं वाटतंय का, की खरंच प्रश्न तो मिटलेला आहे, मार्गी लागलेला आहे? खरं सांगायचं म्हटलं तर आठवडी बाजारासाठी माजलगाव शहरात जागाच उपलब्ध नाही आणि ताईसाहेबांनी सांगितलंय, की आठवडी बाजाराचा जागेचा प्रश्न आम्ही मिटवलाय. कोणत्याही प्रकारे ताईसाहेबांनी आठवडी बाजाराचा जागेचा प्रश्न मिटवलेला नाही. आपल्याला पदच का लढवावं वाटलं? शहराचा विकास झालेला आहे का नाही झालेला? शहराचा विकास 300 कोटी रुपयाचे रस्ते जे आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या कार्यकाळात झालेले आहेत. पण ते रस्ते आज तुम्ही सर्व जनता बघत आहे, की रस्ते कोणत्या प्रकारचे, कशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. तर जनतेनं अ, हे सगळं जे भ्रष्टाचारी आहेत, या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सर्वसाधारण उमेदवार सोनाली गोपाळ पैंजणे यांना प्रचंड मताने विजय करून, मशाल चिन्हावर प्रचंड मताने विजय करून आपलं माजलगाव शहर भ्रष्टाचारमुक्त व भयमुक्त करावे. मी अशी माजलगावकरांना विनंती करतो. त्या सामाजिक कार्याबद्दल काय सांगाल? सामाजिक कार्यामध्ये मी आमचे आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विद्यार्थ्यांना शाळेतील विद्यार्थ्यांना अ, शालेय साहित्य असेल किंवा शाळेचे ड्रेस असतील, ते मी 2020 पासून भाऊच्या वाढदिवसानिमित्त वाटप करतोय गरजू विद्यार्थ्यांना. व दुसरं एक आहे की श्रावण बाळचे योजनेचे जे लाभार्थी त्यांना पगार मिळवून देण्यासाठी किंवा संजय गांधी विभागातील लाभार्थ्यांना पगार मिळवून देण्यासाठी मी सतत प्रयत्न करतो. माजलगाव नगर परिषदेमध्ये जर आपल्या पक्षाची सत्ता आली, तर आपलं विकासाचं विजन काय असेल? लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांचं मला काम करायचं आहे आणि पाण्याचा प्रश्न असेल किंवा आठवडी बाजाराचा प्रश्न असेल, जे काही प्रश्न असतील, ते प्रश्न मी मार्गी लावण्यासाठी निवडणूक लढवत आहे. जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल. मायबाप जनतेनं मतदान रूपी मला आशीर्वाद देऊन एक वेळेस संधी द्यावी. त्या संधीचं मी नक्कीच माजलगावकरांना अ, अ, नगर परिषद कशी असती, चालवली जाते, ते मी दाखवून देईन. तर हे होते गोपाळ पैंजणे नगराध्यक्ष पदाचे त्यांचे सौभाग्य होते ह्या नगराध्यक्ष पदासारख्या ती उमेदवारीवर आता लढत आहेत. तर त्यांनी सांगितलं, की मी सामाजिक कार्यात खूप अग्रेसर असतो आणि लोकांनी मला का मत द्यावं ह्याच्यासाठी त्यांनी आता मुद्दे मांडलेले आहेत.